चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 ची जी ऍडव्हर्टाइज आहे ती आलेली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये आहे तुमची पूर्व परीक्षा. केसागर पब्लिकेशन तर्फे तुम्हाला इथं मोफत लेक्चर सिरीज चालू आहे. या लेक्चर सिरीजचा डेफिनेटली तुम्हाला इथं फायदा होणार आहे. तर लक्षात घ्या, सध्या आपण जे मॉड्यूल नंबर 1 जिओमॉर्फॉलॉजी जिओग्राफी ऑप्शनल साठी स्टार्ट केलेलं आहे. हे सेशन तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीही बघू शकता, कारण जिओमॉर्फॉलॉजी मधून तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेलाही क्वेश्चन विचारले जात आहेत. ठीक आहे, ओके. तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन येत राहतील. आपले जे लेक्चर्स आहेत हे फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नाही, तर जे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत किंवा सेटनेट देणारे विद्यार्थी आहेत, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहेत. आता जे विद्यार्थी प्रिलियम साठी तयारी करत आहेत, उद्या तुम्ही फॉर्म भरणार आहात, तर अशा विद्यार्थ्यांनी एकदा व्हिजिट करायची आहे आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला. कारण का, प्रिलियमला तुम्हाला अराउंड 5 महिने मिळतात. लक्षात घ्या, फक्त मायक्रो नोट्स वाचून किंवा जी काही जुनी पुस्तकं असतील, जुनी म्हणजे जे तुम्ही 13 पासून वापरताय, तर थोडंसं मॉडिफिकेशन करा. कारण आता जी तुमची पूर्व परीक्षा होणार आहे, ही पूर्व परीक्षा UPSC टाइपच तुमचा GS पेपर सेट केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं काय करायचं आहे, जो तुमचा सिलेबस आहे राज्यसेवा प्रीचा, तर इथं तुम्हाला आपल्या या ऑफिशियल वेबसाईट वरती स्टेट सर्व्हिस प्री एक्झामचा एक सेक्शन मिळतो. या सेक्शन मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह जीके, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिक्स, सोशल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी आणि जनरल सायन्स सगळी पुस्तकं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतात. 5 महिने आहेत. 5 महिन्यामध्ये चांगले रेफरन्स बुक वाचून घ्या, जेणेकरून प्रिलियम मध्ये जो तुमचा स्कोर आहे तो स्कोर खूप चांगला येऊन जाईल. ठीक आहे, ओके. तर इथं फॉर एक्झाम्पल आता बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही म्हटलं, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी आपलं बेस्ट बुक तुम्हाला इथं अवेलेबल होईल. पुस्तकं फक्त ऑफिशियल वेबसाईट वरतीच नाही, तर अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती तुम्ही जावा, तिथे पण तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक फक्त प्री साठी नाहीच, तर मेन्स रिटर्न पॅटर्नच्या दृष्टिकोनातून डिझाईन केलेलं आहे. सो हे पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळी तुमची पुस्तक सूची बनवून घ्या. सरांनी पण तुम्हाला प्रिलियम साठी एक सेशन कंडक्ट केलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला बुकलिस्ट पण दिलेली आहे. तर ती सगळी बुकलिस्ट वापरून तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुमची प्रिलियम क्रॅक करू शकता. जर काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवरती मला डाऊट विचारू शकता. पर्सनल नंबर बऱ्याच सेशन मध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, ओके. चला, तर आपण पुढचा जो आपला चौथा पार्ट आहे तो स्टार्ट करतोय. जिओग्राफी ऑप्शनल मॉड्यूल नंबर 1 जिओमॉर्फॉलॉजी. याच्यामध्ये आपण पहिल्या सेशन मध्ये म्हणा किंवा जे आपलं पहिलं युनिट आहे त्याच्यामध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय, त्याची व्याख्या, व्याप्ती आणि स्वरूप कंप्लीट केलेलं आहे. बरोबर, तिथून क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सेकंड टॉपिक जो आहे आपला जिओलॉजिकल टाइम स्केल, त्याचे आपण 2 पार्ट बनवले आहेत. दोन्ही पार्ट, एक पार्ट अपलोड झालेला आहे, एक पार्ट ह्या सेशन सोबतच अपलोड होऊन जाईल. ओके. याच्यानंतर आपण बघतो पृथ्वीचं अंतरंग. पण पाठीमागच्या भागामध्ये आपण पृथ्वीची निर्मिती कशी झाली ते बघितलेलं आहे. शिवाय तुम्हाला पुस्तकामध्ये जी आपली पुस्तक आहे, दाते सरांचं पुस्तक आहे, माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, भारताचा भूगोल, अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे, याच पुस्तकातून आपण हे सेशन कंडक्ट करतोय. सो एक्स्ट्रा सगळा थेरीचा जो पार्ट आहे तो तुम्हाला या आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर बघा, पृथ्वीचा अंतरंग, याच्या आधी खूप साऱ्या थेरीज असतील, युनिवर्स आहे, हा सगळा भाग अभ्यासायचा असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तो तुम्ही पुस्तकातून अभ्यासून घ्या. काही पार्ट जो असतो ना, तो काही पार्ट ऑप्शनल साठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. ओके, क्लिअर. तरी देखील आपण इथे बराच पार्ट कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर आपला टॉपिक येतो पृथ्वीचा अंतरंग. आता हा टॉपिक का अभ्यासायचा, जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय हे आपण शिकलो की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी काही खडक रचना आहे, खडक रचना म्हणण्यापेक्षा भूरूप म्हटलो आपण, की जी काही भूरूप आहेत त्या भूरूपांचा विकास कसा झालेला आहे, बरोबर, त्याची निर्मिती कशी झालेली आहे, याचा अभ्यास म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी. मग पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे आपल्याला पृथ्वीचा
पूर्ण अंतरंग बघावं लागेल. त्याच्यानंतर आपण जे क्रस्ट आहे, ज्याला आपण शिलावरण म्हणतो, त्याचा अभ्यास आपण इथं करतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता या ज्या इमेज आहेत ना, या इमेज तुम्ही स्कूल टाइम पासून बघत आलेल्या असाल. इथं तुम्हाला एक केकच्या स्लाइस सारखं पृथ्वीचा एक पार्ट तुम्हाला काढून दाखवलेला आहे की याच्यामध्ये अंतर्गाभा असतो, त्याच्यानंतर बाह्य गाभा द्रवरूप असतो, प्रावरण असतं जे घनरूप असतं, उच्च प्रावरण आहे आणि भूकवच आहे, यालाच आपण शिलावरण असं म्हणून अभ्यासतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. भूकवचाचा अभ्यास जिओमॉर्फॉलॉजी मध्ये का महत्वाचा आहे हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं. ओके, तर बघा ही जस्ट इमेज तुम्हाला एक मी दाखवलेली आहे. आपण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो थेरॉटिकल पार्ट आपण इथं स्टार्ट करूया. लक्षात घ्या, सिंपल पॉइंट्सनी इंट्रोडक्शन चालू करायचं असतं, बरोबर. क्वेश्चन का आहे तो क्वेश्चन बघायचा. क्वेश्चनचा जो पार्ट तुम्हाला 3-4 पार्ट मध्ये क्वेश्चन विचारलाय त्याचा संदर्भ इंट्रो मध्ये आला पाहिजे आणि एक जे आन्सर रायटिंग तुम्ही करणार आहे त्या क्वेश्चनशी रिलेटेड एक व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट इंट्रो मध्ये आला पाहिजे, बरोबर. लक्षात आलं तर हा बेस्ट इंट्रो राहतो. पृथ्वीच्या निर्मितीवरती जरी तुम्हाला क्वेश्चन आला तरी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन माहिती आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जिओलॉजिकल टाइम स्केल बघितली, बरोबर. तर पृथ्वीची निर्मिती जी आहे ती 40 कोटी वर्षापूर्वी झाली, बरोबर. सुरुवातीला पृथ्वी कशी होती, आता जशी आपली पृथ्वी आहे तशी सुरुवातीला होती का नाही, म्हणून तर आपण जिओलॉजिकल टाइम स्केल अभ्यासली ना अगोदर. तर सुरुवातीला ती अतितप्त आणि वायुरूप अवस्थेमध्ये होती. कोणत्या अवस्थेमध्ये होती? वायुरूप अवस्थेमध्ये होती. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर हळूहळू थंड होत गेली आणि द्रवरूप अवस्थेमधून घनरूप अवस्थेमध्ये रूपांतर झालं. म्हणजे आत्ताची जी पृथ्वी तुम्हाला दिसते ती पृथ्वी आधी कशी होती? वायुरूप होती, त्याच्यानंतर द्रवरूप झाली, त्याच्यानंतर घनरूप अवस्थेमध्ये पृथ्वीचं रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. मग आपल्या पृथ्वी संबंधी सगळी काही वैज्ञानिक माहिती मिळवणं मस्त आहे की नाही आपल्याला. आपण अभ्यास करतोय तर म्हणजे तिच्या अंतरंगाचा अभ्यास करावा लागेल. पृथ्वीचा अभ्यास म्हणजे वरवर फक्त आपण पृष्ठभागाचा अभ्यास करू शकतो का? नाही, तर पृथ्वीच्या पूर्ण अंतरंगाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण लक्षात घ्या, पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत माणूस पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत, बरोबर. मग अवकाशात वगैरे आपण जातोय, बरोबर, पण प्रत्यक्ष पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जाऊन संशोधन करणं पॉसिबल आहे का? आत्ताचे हे विज्ञान युग आहे. तुम्ही काल आपल्या नासाच्या सुनीता विलियम्स आहेत त्यांच्याबद्दल ऐकलं असेल, बरोबर. त्यांनी 9 महिने अंतराळामध्ये एक राहून विक्रम केलेला आहे. तर अंतराळाचा वेध वगैरे आपण घेऊ शकतो, पण पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत पोहोचणं शक्य नाही. का शक्य नाही ते आपण बघूया. जे काही टेम्परेचर असेल, घनता असेल, जी काही बदलत जाते ज्याच्यामुळे. ठीक आहे, मग आता या पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास जो आहे ना तो कसा करायचा किंवा कोणत्या बेसिसवरती हे सगळं सांगितलेलं आहे की घनता कशी बदलते, टेम्परेचर कसं बदलते. तर बघा इथं काय झालेलं आहे, आता इथं आपण अंतरंगाचा अभ्यास अनिवार्य तर आहे, पण आपण पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून इथं विज्ञान युगातील मनुष्य भलेही अवकाशात जाऊन विश्वाचा वेध घेऊ शकतो, परंतु प्रत्यक्ष पृथ्वीच्या अंतरंगात जाऊन माहिती मिळवणं शक्य नाही. त्याच्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधी काही ऑब्झर्वेशन केलेले आहेत, काही ठोकताळे बांधलेले आहेत आणि हे ठोकताळे बांधूनच वैज्ञानिकांनी काय केलंय, पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधी माहिती मिळवलेली आहे. लक्षात आलं? क्लिअर. म्हणजे आपल्याला इथं माहित पाहिजे की हे ठोकताळे आहेत, निरीक्षणं आहेत जी आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत रचनेबद्दल माहिती देते. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. बघा, पृथ्वीच्या अंतरंगात आता का जाता येत नाही पृथ्वीच्या अंतरंगामध्ये? कारण का जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या अंतरंगात जाल तसं तसं टेम्परेचर वाढत जातं. आता हे टेम्परेचर, डेन्सिटी याच्यावरती पीएचडी नाही करायची. बघा, खूप सारे विद्यार्थी मला म्हणतात की मॅडम युपीएससी मध्ये खूप सारं डीप मध्ये शिकवलं जातं, जिओग्राफी ऑप्शनलला वगैरे वगैरे. ठीक आहे ना, आपण स्टेट लेवलची एक्झाम देतोय, आपण युपीएससी सारखा पॅटर्न जरी असला तरी इतके कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आपल्याला नसणार आहेत. मग इतकं सगळं कॉम्प्लिकेटेड करण्याच्या नादात आपण सिंपल पण करायचं विसरून जातो. ओके, तर सिंपल आहे की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये टेम्परेचर वाढत जातं, किती वाढत जातं, कसं वाढत जातं हे फक्त तुम्हाला माहित पाहिजे. पुढे मी शिकवेन तुम्हाला ते. तर इथं अंतरंगामध्ये वाढत जाणारं तापमान पृथ्वीच्या अंतर्गत शरीरातील भिन्न पदार्थांची, आपण बघितलं की काही खडक प्राचीन आहेत, काही खडक अर्वाचीन आहेत. पृथ्वी ची जी टाइमलाईन आपण बघितली, जिओलॉजिकल टाइम स्केल, बरोबर, एकाच
टाइम मध्ये पृथ्वी बनली का? आपण जे कालखंड बघितले, इरा असेल, इओन असेल, इपोच असेल, कोणत्या काळामध्ये माशांची निर्मिती झाली, कोणत्या काळामध्ये मानवाचा विकास झाला, बरोबर, होलोसिन पिरियड काय आहे. तर आपली पृथ्वी एका रात्रीत बनलेली नाहीये, त्याच्यासाठी खूप मोठा असा टाइम स्पॅन गेलेला आहे. लक्षात आलं? मग हे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे वाढत जाणारं टेम्परेचर असेल किंवा पृथ्वीच्या अंतर्गत थरातील भिन्न पदार्थ आहेत, बरोबर, आणि खनिज आहेत, या खनिजांची भिन्नता, घनता, विभिन्न थर आहेत पृथ्वीचे, त्याच्यामध्ये बदलत जाणाऱ्या भूकंप लहरी असतील, या सगळ्यांचं निरीक्षण जे आहे ना ते शास्त्रज्ञांनी केलंय आणि याच्यावरून ते सांगतात की हा बाबा पृथ्वीचा अंतरंग असा आहे. लक्षात आलं? क्लिअर? आय होप समजला असेल. आणि हा पार्ट काही तुमच्यासाठी नवीन नाही, तुमच्यासाठी नवीन असणारा पार्ट मी सांगते की तुमच्यासाठी नवीन कोणता पार्ट आहे. हा पार्ट आपण आधी पण वाचलेला आहे. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. पुढचा आपला मुद्दा आहे पृथ्वीचं अंतरंग. ही इमेज सगळेजणच बघतात. आपण याचं कन्सिडर करूया की एक राऊंड आकाराचा केक आहे, बरोबर, राऊंड आकाराचा केक आहे आणि या केकचा एक स्लाइस आपण काढून घेतलाय. जसं आपलं कलिंगड वगैरे असतं ना, तसं एक स्लाइस जो आहे ना तो एक स्लाइस आपण काढून घेतला असं आपण इथं कन्सिडर करूया. मग इथं हा जो वरचा भाग आहे ज्याचा आपण जिओमॉर्फॉलॉजी मध्ये अभ्यास करणार, हे आहे भूकवच. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर येतं प्रावरण. आता याच्यामध्ये खूप सारं आहे. आपण गटेनबर्ग विलकता, मोह विलकता, सियाल, सायमा, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं. ठीक आहे, ओके. तर इथं आहे प्रावरण, ओके. त्याच्यानंतर बाह्य गाभा, त्याच्यानंतर अंतर्गाभा. तर अशा पद्धतीने सिंपल एक पृथ्वीची अंतर्गत रचना आहे असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये पॉइंट कोणते कव्हर करायचे बघा आपल्याला, की पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत बघा. पहिलीच एक्झाम आहे. आपण असं कन्सिडर करूया की केसागरच्या चॅनलवरचे लेक्चर्स बघून तुमची प्री क्वालिफाय झाली आणि तुम्ही मेन्स देताय. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची काही वैशिष्ट्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं की पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा, डायग्राम काढावी लागेल, बरोबर. भले जीएस पेपर मध्ये क्वेश्चन येऊ द्या, डायग्राम काढावी लागेल. तर इथं तुम्हाला काही प्रमुख वैशिष्ट्ये मिळतात. कोणती वैशिष्ट्ये आहेत बघा? पृथ्वीचं जे बाह्य प्रावरण आहे, इमेज मध्ये मी तुम्हाला दाखवलंय, पृथ्वीचं जे बाह्य प्रावरण आहे त्या बाह्य प्रावरणाच्या शीत आणि घन उच्चस्तरीय विभागाला काय म्हटलं जातं? भूकवच किंवा शिलावरण. जसं मी इथं तुम्हाला म्हटलंय ना, भूकवच किंवा शिलावरण असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर? तर ही वाक्यरचना जोपर्यंत आपण प्रिलियम देतो तोपर्यंत आपल्याला पाठांतर म्हणजे प्रॉपर लक्षात ठेवणं गरजेचं नसतं. पण जेव्हा आपण मेन्सची तयारी करतो ना, तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की भूकवच म्हणजे काय, शिलावरण म्हणजे काय. तर पृथ्वीचा जो बाह्य प्रावरणाचा भाग आहे, शीत आणि घन उच्चस्तरीय विभाग आहे, त्याला आपण काय म्हणतो? भूकवच किंवा शिलावरणाचं म्हणतो. मग बाह्य प्रावरणाचा जो थर असतो ना, आता हे शिलावरण आहे किंवा भूकवच आहे, याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघावी लागते. काय इन्फॉर्मेशन आहे? की हे जे बाह्य आवरण आहे याचा थर जो आहे तो 80 ते 100 किलोमीटर जाडीचा आहे. हे तुम्हाला प्रिलियम मध्ये कधी विचारलं जात नव्हतं, पण जेव्हा पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल तुम्हाला रिटर्न पॅटर्न साठी क्वेश्चन येईल ना, तेव्हा तिथं तुम्हाला हे फिगर्स लिहिता आले पाहिजेत, लक्षात असले पाहिजेत आपल्या, बरोबर. तर किती? 80 ते 100 किमी जाडीचा आहे. वरचा भाग जो आहे तो सियालचा आहे, खालचा भाग जो आहे तो सायमाचा आहे. उलट सुलट करू नका, जे व्यवस्थित आहे असंच लिहा. ओके, क्लिअर? मग इथं आपल्याला याच्यावरून आपण काय सांगू शकतो? वरचा भाग आणि खालचा भाग म्हटलं, याच्यावरून तुम्ही सांगू शकता की खंड आणि सागर विभागले गेलेले आहेत. ओके, याच्यावरतीच आपण सांगू शकतो की जे खंड आणि सागर आहेत ना, तर ते खंड आणि सागर विभागले गेलेले आहेत. आणि तिसरा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. मग आता शिलावरणाची सरासरी जाडी पण तुम्ही सांगू शकता. इथं तुम्ही बाह्य प्रावरणाची टोटल जाडी सांगितली, बरोबर, पण आपण पुढे काय म्हटलं की सियाल आणि सायमा मध्ये विभाजन झालेलं आहे. मग इथं तुम्ही सरासरी जाडी सांगा 40 किलोमीटर, सागर भागामध्ये 10 ते 12 किलोमीटर. कारण का? सागर आणि खंड दोन्ही भागामध्ये हा जो आपला बाह्य प्रावरणाचा भाग आहे तो विभागलेला आहे सियाल आणि सायमा. ओके, क्लिअर? समजलं इथपर्यंत? काहीही आपण स्किप करणार नाही आहोत, लक्षात घ्या. फक्त जी सिरीज आहे ही सिरीज युट्यूब वरती
जास्त दिवस आपण करू शकत नाही, कारण सिलेबस खूप मोठा आहे. त्याच्यासाठी तुम्ही कम्प्लीट बॅचेस जॉईन करू शकता. ठीक आहे. ओके. बघा इथं तुम्हाला इमेज दाखवलेली आहे. बघा हा आपण एक स्लाइस काढला असं बोललो, बरोबर. तर हा आहे हा स्लाइस आपण काढलेला स्लाइस. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो दिसतोय हा प्रावरणाचा भाग आहे. लक्षात आलं. हा जो दिसतोय हा प्रावरणाचा भाग आहे. याच्यामध्ये आपण काय बोललो, सियाल आणि सायमा हे तुमचं वरचं भूकवच. ठीक आहे. हे तुमचं भूकवच. याच्यामध्ये इथपर्यंतचा जो भाग येतो तो सियालचा भाग येतो आणि हा वाला भाग आहे तो सायमाचा भाग आहे. लक्षात आलं. सियाल आणि सायमा अशा पद्धतीची इमेज सुद्धा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये ड्रॉ करावी लागते, तर खूप चांगले मार्क्स इथं मिळून जातात. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट बघा की आता इथं आपण म्हटलो की खंड भाग आणि सागर भाग. तर खंड भागातील शिलावरण जे आहे ना, आता फरक आहे याच्यामध्ये पण. जसं आपण बोललो प्राचीन ते अर्वाचीन, तर शिलावरण खंड भागामधला शिलावरणाचा जो भाग आहे तो अब्जावधी वर्षापूर्वी आहे. सागर भागातील अलीकडचा आहे. जसं आपण बोललो की नाही, जिओमॉर्फॉलॉजी मध्ये आधी फक्त भूरूपांचाच अभ्यास होत होता, पण पुढे सागर तळामधली भूरूप या सगळ्यांचा अभ्यास होऊ लागला, व्याप्ती वाढली. तर इथं तेच तुम्ही समजून घ्या की खंड भागातील जे शिलावरण आहे अब्जावधी वर्षाचं आहे, सागर भागातलं जे शिलावरण आहे त्या मानानं अलीकडचं आहे. बरोबर. मग शिलावरणाची अनेक विशाल शकलात लहान तुकड्यामध्ये विभागणी झाली. तर हे जे शिलावरण आहे याची खूप सारी शकलं झाली, लहान तुकड्यामध्ये विभागणी झाली आणि त्यालाच आपण काय बोलतो, भूपृष्ठ भूपट्टा. ओके. तुम्ही प्लेट टेक्टोनिक्स ऐकलं असेल, बरोबर. पेल्स कॉन्टिनेंट हे तुम्ही ऐकलं नसेल. भूपृष्ठ भूपट्टा. भूपृष्ठ भूपट्टा म्हणजे काय, जे शिलावरण आहे, जे भूकवच आहे त्याची अनेक विशाल शकलामध्ये लहान तुकड्यामध्ये विभागणी झाली आणि त्यालाच म्हटलंय भूपृष्ठ भूपट्टा. ओके. क्लिअर. आणि हे जे भूपट्ट बनले ना, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की ही आपली पृथ्वी आहे आणि अशा पद्धतीने या शिलावरणाची एक रफ मी काढले बरं का. तर याची इथं तुकड्यामध्ये विभागणी झाली आणि पुढे काय झालं, पुढं हे जे तुकडे आहेत ना या तुकड्यांची हालचाल झाली. ठीक आहे. या तुकड्यांची हालचाल झाली. सिंपल. ठीक आहे. या तुकड्यांची हालचाल झाली. यालाच काय म्हटलेलं आहे, भूपट्ट विवर्तनिकी किंवा प्लेट टेक्टोनिक्स. प्लेट टेक्टोनिक्स पुढे आपण शिकणार आहे डिटेलमध्ये, कारण तुम्हाला सेपरेट क्वेश्चन विचारला जातो प्लेट टेक्टोनिक्स वरती. पण आधी तुम्ही प्लेट टेक्टोनिक्स कशाला म्हणतात ते शिकून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही शिलावरण शिकलात, बरोबर. डायरेक्ट प्लेट टेक्टोनिक्स म्हटलं की थोडंसं बेसिक आपलं कच्चं राहून जातं. ओके. क्लिअर. तर इथं तुम्हाला समजलं की भूपृष्ठ भूपट्टा काय आहे आणि ह्या भूपृष्ठ भूपट्ट्याच्या हालचालींनाच आपण काय म्हणतो, प्लेट टेक्टोनिक्स असं संबोधतो. इथं बघा, आता इथे एक तुम्हाला खूप चांगली अशी इमेज दिलेली आहे. इथं पृथ्वीचा भाग दाखवलाय, एक इमेज दाखवली. ही वाली आपली पृथ्वी आहे. लक्षात घ्या. इथं तुम्हाला इनर कोर दिसतोय, हा इनर कोर आहे. ठीक आहे. हा इनर कोर आहे. ठीक आहे. हा जो आहे इथं 5.100 किलोमीटर दिलेला आहे लिक्विड. इथं तुम्हाला आउटर कोर दिसत आहे, आपण पुढे हे शिकणार आहोत, बरोबर. इथं तुम्हाला अप्पर मेंटल आहे, लोअर मेंटल आहे, क्रस्ट आहे, सॉलिड सिलिकेट मिनरल्स आहेत आणि याचाच एक पार्ट आपण काढला, याचाच एक स्लाइस आपण काढला आणि इथं आपण अभ्यासला. याच्यामध्ये मग पुन्हा तुम्ही लोअर मेंटल, अप्पर मेंटल आहे, ऍस्टेनोस्फेअर आहे, त्याच्यानंतर इथं तुम्ही कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे जिथं लोअर डेन्सिटी म्हणता, ओशनिक क्रस्ट आहे हायर डेन्सिटी म्हणतात. ठीक आहे. ओके. तर हे अशा पद्धतीनं इतकं डिटेलमध्ये आपल्याला जावं लागतं. ओके. तर कुठं हायर डेन्सिटी आहे, कुठं लोअर डेन्सिटी आहे, लिथोस्फिअर इथं क्रस्ट आणि अप्पर मोस्ट मेंटल म्हणतो, टेक्टोनिक प्लेट्स टेक्टोनिक प्लेट्सचा भाग इथे येतो. हा सगळा पार्ट आपल्याला पुढे शिकायचा आहे. पण अशा पद्धतीनं डायग्राम तुम्हाला काढता आला पाहिजे. जिओग्राफी ऑप्शनल म्हटलं की डायग्राम्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, हे तुम्ही इथं विसरू नका. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला, आता इथं आपण बघतोय डेन्सिटी. ओके. इथं आपण बघतोय डेन्सिटी. काही घटकांच्या मदतीनं आपण काय बोललो की पृथ्वीचा अंतरंग इथं सांगितलं जाते. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. चला, तर आता डेन्सिटी वरून आपल्याला जर बोलायचं झालं पृथ्वीचा अंतरंग कसा आहे,
तर भूशास्त्र जे आहे त्याचा अभ्यास काय सांगतो की पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत आपण जाऊ शकत नाही. पृथ्वीची सरासरी जी घनता आहे ही प्रति घनमीटर, बघा, ही प्रति घनमीटर 5.5 किलोग्रॅम आहे. ओके, लिहिता आलं पाहिजे. घनता हा जर पॉइंट तुम्ही पृथ्वीचा अंतरंग तुम्ही एक्सप्लेन करताय, ज्याच्यामध्ये घनता हा पॉइंट तुम्ही एक्सप्लेन करताय, बरोबर, तर तिथं तुम्हाला या डेन्सिटीच्या मुद्द्यामध्ये हे जे 5.5 किलोग्रॅम आहे ना, हे तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर? परंतु पृथ्वीच्या आता ही जी घनता आहे, तुम्हाला इथं सरासरी म्हटलंय, शब्दांवरती फोकस करा. काय म्हटलंय? सरासरी म्हटलंय, बरोबर. मग सरासरी म्हटल्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ती सगळ्या ठिकाणी एकसारखीच असेल का? नाही. तर काय होतं, जी घनता आहे ती खोलीनुसार बदलत राहते. ओके, काय होतं, जी घनता आहे ना ती खोलीनुसार बदलत राहते. ओके, पृथ्वीच्या सर्वात वरचा पृष्ठभाग आपण कन्सिडर करूया की हा वाला पृष्ठभाग आहे. तर पृथ्वीच्या सर्वात वरच्या पृष्ठभागालगत असलेल्या खडकांची जी घनता आहे ती 2.6 ते 2.3 आहे. म्हणजे तुम्ही इथं अशा प्रकारे ड्रॉ करू शकता की सर्वात वरच्या खडकांची घनता 2.6 ते 3.3 पर्यंत आहे. ओके, रफ काढायचं असतं, असं काही प्रपोर्शन मध्ये काढायची गरज नाही, बरोबर. त्याच्या लगत सेडिमेंटरी खडकांच्या खालच्या थरावर लावा रसापासून तयार झालेल्या खडकांची घनता किती आहे? 3 ते 3.5 आहे. ओके, म्हणजे घनता जी आहे ती तुम्हाला खोलीनुसार बदललेली दिसली इथं, बरोबर. मग हे जे फिगर्स आहेत ना, हे फिगर्स तुम्हाला तिथं म्हणजे तुम्ही हे लिहिताय खोलीनुसार बदलते, तर त्याचं उदाहरण म्हणतो ना आपण. मी तुम्हाला बोलले होते की आन्सर रायटिंग मध्ये कुठलाही सब्जेक्ट असू द्या, तुम्ही एखादा पॉइंट लिहिताय तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, तर हे एक्झाम्पल तुम्ही लिहून द्या. पृथ्वीची एकूण सापेक्ष घनता जरी 5.5 असली तरी सुद्धा पृथ्वीच्या केंद्राभागात ती सुमारे 11 पर्यंत वाढत जाताना दिसते. आता असे जे क्वेश्चन्स असतात ना, स्पष्ट करा. पृथ्वीची एकूण सापेक्ष घनता जरी जास्त 5.5 असली तरी केंद्र भागामध्ये ती 11 पर्यंत वाढत जाताना दिसते. तर हे तुम्हाला इथं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. फिगर्स फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. नेक्स्ट बघा, आता इथे तुम्हाला डाटा ऑन द अर्थ इंटेरियर दिलेला आहे. तर जी आपली प्रॉपर बॅच चालते जिओग्राफी ऑप्शनल, त्याच्यामध्ये आपण इतकं डीप मध्ये सांगून टाकतो किंवा शिकवतो तिथं. जसं की इथं तुम्हाला क्रस्ट आहे, अप्पर मेंटल आहे, लोअर मेंटल आहे, आउटर मेंटल, इनर कोर आहे, टोटल थिकनेस असेल. तर इथं तुम्हाला टॉप, बॉटम, टाइप्स ऑफ रॉक, हे सगळं अशा चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. इव्हन आपली जी पुस्तकं आहेत ना, थेरीची पुस्तकं, या थेरीच्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा वाला जो पार्ट आहे, हा वाला पार्ट मिळून येतो. कारण का, असे जे चार्ट असतात ना, हे चार्ट आपण लगेच स्वतः ड्रॉ नाही करू शकत. त्या लेवलची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. ओके, क्लिअर. तर इथं तुम्ही अशा पद्धतीचे चार्ट वगैरे बनवून घ्या, जे तुम्हाला आन्सर रायटिंग साठी खूप जास्त उपयोगी पडतील. नेक्स्ट बघा, सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात केंद्रबिंदूकडे वर असलेल्या खडकांचा प्रचंड दाब वाढत जातो, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला एक पृथ्वीचं चित्र दिलेलं आहे. इथे काय म्हटलंय की अंतर्गत भागामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही पृथ्वी आहे, हा अंतर्गत भाग आहे असं आपण समजूया. तर या केंद्रबिंदूकडे काय होतं, जे इथं वरती खडक आहेत ना, या वरती असलेल्या खडकांचा जो दाब आहे तो दाब काय होतो, वाढत जाताना दिसतो. मग या प्रचंड दाबामुळे काय होतं, पृथ्वीच्या केंद्राकडं घनता काय होत जाते, पृथ्वीच्या केंद्राकडं घनता जी आहे ना, ती घनता वाढत जाताना आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर. म्हणजे दिसते असं वाटतं, परंतु पृथ्वी काय होतं, आता हे सिंपल, जर तुम्ही इथं अर्थ मॅग्नेटिझम नाही शिकलात तर आपण काय म्हणतो की आपल्याला हे सगळं दिसतंय अशा पद्धतीने की केंद्राकडे घनता वाढत जाते, बरोबर. परंतु काय होतं, पृथ्वी केंद्रित चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासानुसार, म्हणजे जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड जे आहे, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड. इथं हे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन तुम्हाला दिसत आहेत, साऊथ मॅग्नेटिक पोल, नॉर्थ मॅग्नेटिक पोल. तर इथं काय आहे हे जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड, तर लक्षात घ्या
हा जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास काय सांगतो की एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच हे जे वरचे थर आहेत ना, या थरांच्या दाबामुळे खडकांची घनता वाढू शकते एका विशिष्ट लेवल पर्यंत, बरोबर. त्याच्या पुढे काय होतं, जड गाभा धातूंच्या जसं की लोह निकेल यांच्या केंद्रीकरणामुळे पृथ्वीचा जो हा अंतर्गत भाग आहे ना, हा वाला भाग आहे अंतर्गत भाग, तर इथं काय होतं, केंद्रस्थानी सर्वात जास्त घनता आढळून येते. ओके, सर्वात जास्त घनता आढळून येते. तर हे ह्याची डेफिनेशन आता बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय ते सांगा. लक्षात घ्या, सिंपल आहे. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे भूचुंबकीय क्षेत्र संकल्पना, बरोबर. तर भूकेंद्रित भूचुंबकीय क्षेत्र संकल्पना काय डिनोट करते, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचं वर्णन करते. जसं की इथं मी तुम्हाला इमेज दाखवली, बरोबर. पृथ्वीचं जे चुंबकीय क्षेत्र आहे, जसं की नॉर्थ पोल साऊथ पोल मी तुम्हाला इथे दाखवलंय, तर याचं वर्णन करते जणू की ते ग्रहाच्या मध्यभागी असलेल्या एक महाकाय बार चुंबक असतो ना, त्याच्याद्वारे निर्माण झाले. जसं की आपण इथं बघितलंय, या बार चुंबकद्वारे निर्माण झालेला आहे असा डिनोट करतं, बरोबर. ओके, क्लिअर. ज्याच्यामुळे चुंबकीय ध्रुव जे आहेत ना, ते भौगोलिक ध्रुवांजवळ आहेत. आता इथं आपण बघतो पृथ्वीचे हे भौगोलिक ध्रुव आहेत, बरोबर. तसंच चुंबकीय ध्रुव हे भौगोलिक ध्रुवाजवळ असल्यासारखं डिनोट करतं. लक्षात आलं. याला आपण काय म्हणतो, जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. तर अशाच पद्धतीनं आन्सर रायटिंग मध्ये हे सगळं एक्सप्लेन करावं लागतं आपल्याला. काय एक्सप्लेन करावं लागतं की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये केंद्रबिंदूकडे जेव्हा आपण जातो तेव्हा वरती असलेल्या खडकांचं जे प्रेशर असतं ते प्रचंड वाढत जातं, बरोबर. पण ते एका लेवल पर्यंतच वाढत जातं. हे का होतं असं, तर हे जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड मुळे होतं. हा जो अभ्यास सांगतो ना, त्या अभ्यासाचा उल्लेख आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला तिथे करता आला पाहिजे. आणि याच्यामुळे आपल्याला केंद्रस्थानी सर्वात जास्त घनता दिसून येते. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. आता हे आपण जे बोललो की जे भूशास्त्रज्ञ आहेत ना, या भूशास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थराचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. कारण पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत कोणी गेलेलंच नाही, पण काही जे भूशास्त्रज्ञ आहेत ना महत्वाचे, तर सुईस असतील. आता हा पार्ट बघा, याला तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन म्हणू शकता, कारण हे आपण प्रिलियम साठी कधी केलेलं नसतं. लक्षात आलं. तर हे आहेत सुईस, याला तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन म्हणू शकता. अंतरंगाबद्दल क्वेश्चन आला तर तिथं रेफरन्स असेल अशा पद्धतीचा, तर तुम्ही यांच्याबद्दल लिहू शकता की भूशास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थराचं वर्गीकरण जे आहे ना, ते कशाच्या आधारे केलेलं आहे, घनतेच्या आधारे केलेलं आहे. लक्षात आलं. घनतेच्या आधारावरती केलेलं आढळतं. यांच्यापैकी सुईस हे आहेत सुईस, डॅली आणि वॅन्डरग्रास्ट यांची मतं आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ही मतं आपण पेपरमध्ये लिहिली पण पाहिजे. ठीक आहे, की अंतरंगातील विविध थरांचं वर्गीकरण सुईस यांच्या बेसिसवरती एक्सप्लेन करा की सुईस यांनी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने. ओके, चला तर नेक्स्ट पार्ट आपण बघूया. आपण इथं बघत होतो सुईस यांचं मत. ठीक आहे, ओके. तर बऱ्याच भूगोल तत्ववेत्यांची मतं असतात, पण आपण इथं काय करणार आहोत, सुईस, डॅली आणि जे तिसरे आहेत ना त्यांच्याबद्दल आपण फक्त इथं बघणार आहोत. ओके, तर बघा इथं पृथ्वीच्या सुईस यांनी काय सांगितलं, ठीक आहे, घनतेनुसार त्यांनी पण सांगितलेलं आहे, बरोबर. तर सुईस काय म्हणतात बघा, सुईस म्हणतात की पृथ्वीच्या रासायनिक अंतर्गत रचनेचा जो अभ्यास आहे ना, त्यांनी कसा केला किंवा त्यांनी कोणत्या बेसिसवरती केला हे इथं आपल्याला बघायचं आहे, बरोबर. तर इथं त्यांनी अंतर्गत रचनेचा जो अभ्यास आहे, तर पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा बाह्यावरण हे अत्यंत कमी घनता असलेल्या पातळ स्तरित खडकापासून तयार झालेले आहे असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर. ओके, तर पृथ्वीच्या रासायनिक अंतर्गत रचनेचा अभ्यास सुईसने केला आणि त्याच्यानुसार त्यांना काय आढळून आलं की पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, ज्याला आपण प्रावरण म्हणतो, भूकवच म्हणतो, बरोबर, किंवा बाह्यावरण आहे ना, तर हे कसं आहे, हे अत्यंत कमी घनता असलेल्या पातळ स्तरित खडकापासून तयार झालेला आहे. ओके, त्याच्या खालोखाल सिलिका किंवा गारगोटी आणि ॲल्युमिनियम यांचा अंतर्भाव असलेला सियाल हा जो थर आहे, पाठीमागे मी तुम्हाला इमेज दाखवली होती, तर सियाल हा जो थर आहे ना,
ज्याची सरासरी घनता किती आहे 2.1 आहे, जाडी 50 ते 300 किलोमीटर आहे, बरोबर. ओके, क्लिअर. तर हा पार्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. तर यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. सायमा जो थर आहे हा सियालच्या खालोखाल 1000 ते 2000 किलोमीटर जाडीच्या थरामध्ये आढळतो. असं कोणाचं निरीक्षण आहे? ई सुईस यांचं निरीक्षण आहे, किंवा ई सुईस यांचा जो अभ्यास आहे ना तो अभ्यास आपल्याला हे सांगतो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. इथं स्विसच्या अनुसार पृथ्वीची जी आंतरिक रचना आहे तर त्यांनी कोअर, सायमा, सियाल आणि वरचा पार्ट किंवा बाह्य पृष्ठभाग तुम्ही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही स्विसच्या मतावरती जर एखादा क्वेश्चन आला तर अशी सिंपल तुम्ही एक डायग्राम ड्रॉ करून तिथं काय करू शकता, तुम्ही तुमचं उत्तर अजून अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. ठीक आहे. ओके. सिलिका आणि मॅग्नेशियम खनिज असलेला जो थर आहे त्याची जाडी त्यांनी किती सांगितली? 2.9 ते 4.7 सांगितली. आणि सायमा थराच्या खालोखाल जसं मी आता तुम्हाला डायग्राम दाखवली तर जो निफे हा थर आहे ना तर निफे हा थर निकेल आणि लोह जड धातूपासून प्रामुख्याने तयार झालेला आढळतो, ज्याची घनता जी आहे सुमारे 11 आहे. किती आहे? सुमारे 11 आहे. ओके. आणि त्या थराचा व्यास जो आहे, व्यास पण तुम्हाला दिलेला आहे. हे सगळे फिगर आपल्याला इथं आले पाहिजेत. 6880 किलोमीटर इतका याचा व्यास आपल्याला इथं आढळून येतो. ओके, समजलं. तर स्विस यांचं हे जे निरीक्षण आहे हे तुम्ही इथं लिहिलं. त्याच्यानंतर डॅली नावाचे एक भूगर्भ शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं? पृथ्वीच्या वेगवेगळ्या थरांच्या भिन्न घनतेनुसार डॅलीने काय केलं? पृथ्वीच्या अंतर्गत रचनेची 3 प्रमुख विभागामध्ये मांडणी केली. ओके, किती भागामध्ये? 3 प्रमुख विभागामध्ये. ज्याला पहिला विभाग आहे, ज्याला बाह्य विभाग आउटर झोन म्हटलं त्यांनी, दुसरा मध्यवर्ती झोन. पुढचा आपण बघूया. तर आउटर झोनची घनता त्यांनी किती सांगितली? तुम्हाला काय करायचंय, स्विस यांचं जे निरीक्षण आहे आणि डॅली यांचं जे निरीक्षण आहे ना, दोघांचं निरीक्षण तुम्हाला व्यवस्थित कम्पेअर करायचं आहे. आणि आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला मे बी तिघांचं निरीक्षणाचा एखादा मुद्दा असू शकतो. तर इथं त्यांनी घनता किती सांगितली? 3 सांगितली आणि जाडी 1600 किलोमीटर. इंटरमिडिएट लेअर ज्याची रचना लोह आणि सिलिकेट पासून झाली आहे, घनता 4.5 ते 9 असून जाडी किती आहे? 1280 सांगितलेली आहे, बरोबर. जे मध्यवर्ती क्षेत्र आहे ज्याला सेंटर झोन म्हटले, सॉरी याला 2 नंबर म्हणा, याला 3 नंबर म्हणा, माझ्याकडून बाय मिस्टेक सांगितलं गेलं ते, हा बरोबर आहे. मध्यवर्ती क्षेत्र सेंट्रल झोन बना. इथं लोहापासून तयार झालेलं जे क्षेत्र आहे त्याची घनता तुम्हाला 11.6 सांगितलेली आहे यांनी आणि जाडी जी आहे ती 7040 किलोमीटर सांगितलेली आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक याच्यामध्ये खूपच जास्त डीप मध्ये जाऊ नका, बरोबर. ते पीएचडी लेवलचा जो अभ्यास आहे किंवा खूप जास्त डीप मध्ये वगैरे आपल्या तरी एक्झामची तेवढी नीड नाहीये. तुम्हाला पृथ्वीचं अंतरंग, पृथ्वीची निर्मिती किंवा हे जे 3 आपले जे भूगोल तत्ववेत्ते मी तुम्हाला सांगितले यांच्याबद्दल जरी माहिती असली मोर दॅन सफिशियंट आहे. असेच क्वेश्चन येतात जेव्हा तुम्ही प्री क्रॅक होऊन मेन्स द्याल तेव्हा तुम्ही डेफिनेटली म्हणाल की मॅडम तुम्ही सांगितलं होतं ते योग्य होतं. ओके. त्याच्यानंतर येतात वॅन्डरग्रास्ट. ओके, आता हे जे वॅन्डरग्रास्ट आहेत ना यांनी काय केलं? पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचे 4 विभाग केले. डॅलीनी 3 विभाग केले होते, यांनी 4 केले. प्रत्येकाची घनता आणि जाडी सेम, पाठीमागे जसं त्यांनी सांगितलं होतं सेम तसंच. बाह्य सियालिक भाग ज्याला आउटर सियालिक क्रस्ट म्हटलंय 60 किलोमीटर पर्यंत जाड, त्याची घनता त्यांनी 2.75 ते 2.9 दरम्यान सांगितली. थोडेफार चेंजेस आहेत तिघांच्या निरीक्षणामध्ये. अंतर्गत गारगोटी प्रावरण ज्याला इनर सिलिकेट मेंटल म्हटलेलं आहे, याची घनता 3.1 ते 4.75 आहे. थराची जी जाडी आहे 60 ते 1140 आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर झोन आणि मिक्स्ड भाग जो यांनी सांगितलेला आहे, मिक्स्ड मेटल्स आणि सिलिकेट. तर संमिश्र क्षेत्र म्हटलं यांना त्यांनी धातू आणि गारगोटीचं संमिश्र क्षेत्र. इथं त्यांनी 4.75 ते 5.0 घनता असलेला हा थर 1140 ते 2900 किलोमीटर जाडीचा आहे असं सांगितलंय. मग याच्या आधी फक्त प्रिलियम साठी आपण हे अभ्यासत होतो नाही, किंवा इतक्या सगळ्या फिगर्स वगैरे आपण लक्षात ठेवत होतो का? नाही, कारण फिगर्स बेस जास्त क्वेश्चन प्रिलियमला विचारले जात नाहीत, कॉन्सेप्ट बेस क्वेश्चन विचारले जातात. पण आन्सर रायटिंग मध्ये कॉन्सेप्ट, फिगर सगळंच तुम्हाला लिहावं लागतं.
हो की नाही, बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, आता ही वाली एक इमेज तुम्ही बघून घ्या. तिन्ही भूवैज्ञानिकांची मतं आपण इथं बघितली, त्यांचं निरीक्षण आपण बघितलं. पाठीमागं ही हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर इथं तुम्हाला क्रस्ट, आउटर कोर, इनर कोर, हे जे डिस्टन्स आहे किलोमीटर मध्ये दिलेलं, हे डिस्टन्स लक्षात ठेवा. सॉलिड, लिक्विड, त्याच्यानंतर लिथोस्फेअर, क्रस्ट आणि अप्पर मोस्ट सॉइल सॉलिड, हा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. याच्यामध्ये काय अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. लक्षात आलं? फक्त कुठून कोणता पार्ट कसा आहे, इनर कोर तुम्हाला हे ड्रॉ करता आलं पाहिजे आणि स्पेसिफिक हे जे आकडे आहेत ना, हे आकडे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके, चला. तर पृथ्वीच्या खोलवर असलेला धातूचा जो भाग आहे, ज्याला आपण मेटॅलिक न्यूक्लियस म्हणतो, तर इथं 2900 ते 6371 किवी जाडीत आहे. त्याची घनता 11 आहे. आता हे मेटॅलिक न्यूक्लियस बद्दल प्रिलियमच्या कुठल्याही सिलेबस मध्ये दिलेलं नाहीये. आपली जी पुस्तकं आहेत, जे तुम्ही प्री आणि मेन्स साठी वापरू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला हा संदर्भ मिळून जाईल. याच्यानंतर आपला टॉपिक येतो ज्वालामुखी. पूर्व परीक्षेलाही खूप जास्त क्वेश्चन असतात या टॉपिक वरती, मेन्सला पण असतात. तर आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हा जो ज्वालामुखी टॉपिक आहे, हा टॉपिक कंप्लीट करूया. तर हे जे सेशन होतं, हे सेशन स्पेशली जिओग्राफी ऑप्शनल, जीएस पेपर 1, राज्यसेवा, पूर्व परीक्षा सगळ्याच एक्झाम साठी तुम्ही बघू शकता. सप्टेंबर महिन्यापर्यंत फक्त 5 महिन्याचा टाइम पिरियड मिळतोय. अभ्यासाला जोरात सुरुवात करा. प्रॉपर थेरीची पुस्तकं वाचा. शॉर्ट नोट्स, फक्त एमसीक्यू वरती डिपेंड राहू नका, कारण पूर्व परीक्षा एवढी सोपी नाहीये जितकी आपण समजतो. लाखोनी विद्यार्थी परीक्षा देतात, हजारोनी विद्यार्थी परीक्षा पास होतात. त्याच्यामुळे तुमची खरी स्पर्धा पूर्व परीक्षेलाच आहे. पूर्व परीक्षेची बुकलिस्ट तुमची प्रॉपर नसेल तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. पुस्तकासंदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता. डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. पुस्तक मागवताना काही अडचण आली तरी सुद्धा तुम्ही सांगा, रिप्लाय तुम्हाला दिले जातील. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.